शिक्षक बांधवांनो नमस्कार. अभ्यास ट्री या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण सध्या सी-टी-ई-टी 2026 साठी प्रयत्न करत आहात आणि त्या अनुषंगानं आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही घेऊन आलेलो आहोत इंग्लिश ग्रामर वर आधारित 20 क्वेश्चन्स 20 प्रश्न या ठिकाणी महत्त्वाचे या ठिकाणी आपण घेऊन आलेलो आहोत. मित्रांनो, जर आपण आमच्या या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करायला देखील विसरू नका. मित्रांनो, जर या व्हिडिओची आपल्याला पी-डी-एफ हवी असेल तर आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जाऊन त्या ठिकाणी ही पी-डी-एफ आपण डाउनलोड करू शकता. जाऊयात पुढे पाहूयात मग इंग्लिश ग्रामरवरती आधारित महत्त्वाचे 20 प्रश्न. चला तर मग सुरुवात करूयात. क्वेश्चन नंबर फर्स्ट. इट इज आयडेंटिफाय द पार्ट ऑफ स्पीच ऑफ द अंडरलाईन वर्ड. आपल्याला या ठिकाणी काय करायचे अंडरलाईन केलेल्या शब्दाची थोडक्यात काय करायचे पार्ट ऑफ स्पीच ओळखायची आहे. म्हणजे थोडक्यात आपल्याला तिची शब्दांची जात ओळखायची आहे. बघा या ठिकाणी सेंटेन्स आहे शी वॉक्स ग्रेसफुली आणि या ठिकाणी 4 पर्याय आपल्या समोर आहेत. मित्रांनो, या ठिकाणी क्रियेचं वर्णन करणारा हा शब्द आहे ग्रेसफुली. म्हणून या ठिकाणी आपल्या लक्षात येत आहे त्याचं ॲन्सर ते आहे ते म्हणजे ॲडव्हर्ब. ॲडव्हर्ब म्हणजेच क्रियाविशेषण. हे ज्यावेळेला एल-वाय जास्तीत जास्त ठिकाणी एल-वाय जर लागून तयार होत असेल तर तो क्रियाविशेषण असतो हे आपण लक्षात घ्यायचं आहे. मग इथं एक्सप्लेनेशन हे देखील दिलेलं आहे. ॲडव्हर्ब मॉडिफाइज वर्ब्स अँड हिअर ग्रेसफुली डिस्क्राइब्स द मॅनर इन विच शी वॉक्स. ती कशा पद्धतीनं चालते याचं वर्णन केलेलं आहे. ओके. सो क्वेशन नंबर 2 इज व्हिच सेंटेन्स करेक्टली युजेस द प्रेझेंट परफेक्ट टेन्स. खालीलपैकी थोडक्यात कोणता वाक्यामध्ये आपल्याला सांगता येईल प्रेझेंट परफेक्ट टेन्स यूज केलेला आहे. मित्रांनो, 4 ऑप्शन्स आपल्या समोर आहेत. प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा फॉर्म्युला आपल्याला अगोदर समजणं गरजेचं आहे. सब्जेक्ट प्लस हॅव किंवा हॅज आणि त्यानंतर व्ही3 आपल्याला वापरायचं आहे आणि नंतर ऑब्जेक्ट. या स्ट्रक्चरचं सेंटेन्स आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे मित्रांनो. आणि म्हणून मग याचं योग्य उत्तर आपल्याला सांगता येईल. इथं बघा आय हॅव सॉ दिलेलं आहे. इथं हॅड येणारच नाहीये. याच्यात हे येत नाही. सॉ येणार नाही. व्ही2 आहे. आय सॉ इथं डायरेक्ट व्ही2 घेतलेला आहे. म्हणजे इथं आय हॅव सीन हिम हे त्याचं करेक्ट ॲन्सर आहे. चला त्यानंतर प्रश्न क्रमांक 3कडे जाऊयात. प्रत्येक ठिकाणी एक्सप्लेनेशन या ठिकाणी दिलेलं आहे. याची पी-डी-एफ आपण त्या ठिकाणी डाउनलोड करू शकता. बघा त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल क्वेश्चन नंबर 3 फिल इन द ब्लँक विथ द ॲप्रोप्रिएट प्रिपोजिशन. प्रिपोजिशननं काय करायची फिल इन द ब्लँक भरायची आहे. द कॅट जम्प्ड डॅश डॅश द टेबल. अशा प्रकारचा हा क्वेश्चन आहे. मित्रांनो, हे 4 ऑप्शन आपल्या समोर आहेत आणि त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अपॉन. आता अपॉन कधी असतं हे आपण लक्षात घ्यायचं आहे. अपॉन हे यूज टू डिनोट मूव्हमेंट फ्रॉम अ लोअर पॉइंट टू हायर. म्हणजे जर समजा खालच्या पॉइंटपासून वरच्या पॉइंटवरती जर आता मांजर काय करणार आहे टेबलवरती उडी मारणार आहे, परंतु ती खाली असणार आहे टेबलाच्या आणि मग खालून ज्यावेळेला वरती उडी मारायची असते तर त्यावेळेला आपण अपॉन या ठिकाणी यूज करायचा असतो. म्हणून मग योग्य उत्तर आहे ते म्हणजे अपॉन. नंबर 4 चूज द करेक्ट आर्टिकल. आर्टिकल या ठिकाणी यूज करायचं आहे. मित्रांनो, आर्टिकल हे आपल्याला वाटतंय सोपं आहे, पण कधी-कधी गोंधळात आपल्याला टाकू शकतात. पण म्हणून मग या ठिकाणी व्यवस्थितरित्या लक्षात घ्यायचं आहे. ही इज डॅश डॅश ऑनेस्ट मॅन. हे हॉनेस्ट याचा उच्चार म्हणायचा नाही. हे ऑनेस्ट असतं. याचं प्रोनाऊन्सिएशन होत असतं. म्हणून मग ज्यावेळेला याचा उच्चार म्हणजे एखाद्या स्वराचा उच्चार सारखा होत असेल किंवा स्वरासारखा होत असेल तर तो त्या ठिकाणी ॲन वापरायचं असतं. हे आपण या ठिकाणी लक्षात घ्या. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 कन्व्हर्ट द फॉलोइंग इंटू पॅसिव्ह व्हॉईस. पॅसिव्ह व्हॉईसमध्ये थोडक्यात त्याचं रूपांतर आपल्याला करायचं आहे. द टीचर प्रेज्ड द स्टुडंट. बघा या ठिकाणी अ, हा व्ही2 बनवलेला आहे. म्हणजे इथं काळ कोणता आहे? व्ही2 आहे. म्हणजेच सिंपल पास्ट टेन्सचा हा थोडक्यात सेंटेन्स आहे आणि मग आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी आपण बघा सिंपल सिंपल पास्टचं बघा आपल्याला काय करायचं अगोदर हे घेणं ऑब्जेक्टचा म्हणजे सब्जेक्टचा जो आहे तो ऑब्जेक्ट होत असतो आणि ऑब्जेक्टचा सब्जेक्ट होणार आहे. म्हणून मग आता आपण काय करूयात द स्टुडंट
बघा, हा ऑब्जेक्ट आहे तर तो सब्जेक्ट बनेल आणि मग या ठिकाणी काळ कोणता आहे तो प्रेझेंट सिंपल पास्ट आहे त्यासाठी वॉज हे हेल्पिंग व्हर्ब येणार आहे किंवा वेअर. तर तिथे या ठिकाणी लक्षात घ्यायचे स्टुडंट हा एकवचनी आहे म्हणून वॉज येईल आणि मग द स्टुडंट वॉज बघा या ठिकाणी मग क्रियापदाचं तिसरं रूप जशास तसं घ्यावं लागेल प्रेझ्ड PRAISED प्रेझ्ड आणि मग त्यानंतर बायचा वापर करून सब्जेक्टचा ऑब्जेक्ट होईल बाय द टीचर. हे सेंटेन्स ज्या ठिकाणी आहे ते आपलं उत्तर असेल. इज येणार नाही, हॅज येणार नाही. प्रेझ्ड डायरेक्ट याला हेल्पिंग व्हर्ब वापरायला लागते. त्यानंतर मग द स्टुडंट वॉज प्रेझ्ड बाय द टीचर आणि म्हणून मग योग्य उत्तर आहे त्याचं ऑप्शन नंबर ए. क्वेश्चन नंबर 6. सिलेक्ट द करेक्ट प्लुरल फॉर्म ऑफ चाइल्ड. आता चाइल्ड बघा, बऱ्याच वेळेला आपल्याला काही-काही जण चाइल्ड्स लिहितात, परंतु हे चुकीचं आहे मित्रांनो. आपण लक्षात घ्यायचे काही-काही जणांना आपण काय करतात, चिल्ड्रेन्स करतात. तर हेही चुकीचं आहे मित्रांनो. चिल्ड्रेन हा शब्द ऑलरेडी चाइल्डचा प्लुरल आहे. म्हणून त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी. त्यानंतर पुढे आपल्याला सांगता येईल क्वेशन नंबर सी. आयडेंटिफाय द कंजंक्शन इन द सेंटेन्स. आय वॉन्टेड टू गो बट आय आय वॉज टायर्ड. आता या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचं आहे, की कोणता थोडक्यात कोणता कंजंक्शन हा भाग या ठिकाणी वापरलेला आहे. तर कंजंक्शन काय असतं, ज्यावेळेला 2 वाक्ये एकमेकांना जोडलेले असतात, त्या विशिष्ट शब्दाला आपण थोडक्यात कंजंक्शन असं म्हणत असतो. आता बघा लक्षात घ्यायचं आहे 2 ट्रॅक असतात रेल्वेचे, त्यांना जोडणारा जो समजा थोडक्यात एक पॉइंट असेल, तर त्याला आपण जंक्शन म्हणत असतो आणि तसंच व्याकरणामध्ये 2 वाक्य जोडणारा किंवा 2 शब्द जोडणारा जो शब्द आहे, त्याला कंजंक्शन असं म्हणत असतो. हे आपण कन्सेप्ट समजून घ्या मित्रांनो आणि मग इथं बट म्हणजे परंतु हा या ठिकाणी काय आहे, त्या दोन्ही वाक्यांना आय वॉन्टेड टू गो अँड आय वॉज टायर्ड या दोन्ही वाक्यांना जोडण्याचं काम या बटने केलेलं आहे. म्हणून ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर. नंबर 8 चूज द करेक्ट ऑप्शन टू कंप्लीट द सेंटेन्स. ब्रेड अँड बटर अँड हिज फेव्हरेट ब्रेकफास्ट. बघा आता या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे, की ऑप्शन आपल्याला निवडायचे जे की आपल्याला फिल इन द ब्लँक्समध्ये ते बसेल. आता ब्रेड अँड बटर अँड डॅश डॅश इज हिज फेव्हरेट ब्रेकफास्ट. तर आपण जर पाहिलं या ठिकाणी, तर आपल्याला काय सांगता येईल, की जी काही 2 नाऊन असतात तिथं ब्रेड आणि बटर, तर त्यावेळेला हे काय करतात, हे एक सिंगल ब्रेड अँड बटर असं आपण एकत्रितरित्या त्यांची ती जोडी जसं की आपण जोड शब्द मराठीमध्ये असतात. पालापाचोळा, भाजी-भाकरी तशा पद्धतीनं इंग्लिशमधला हा थोडक्यात काय आहे, हे 2 शब्दांना जोडणारा हा सिंग्युलरच आहे असं आपल्याला सांगता येईल. म्हणून मग त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी इज. मग काय सेंटेन्स होईल? ब्रेड अँड बटर इज हिज फेव्हरेट ब्रेकफास्ट. त्यानंतर पुढे आपल्याला सांगता येईल क्वेश्चन नंबर 9. चेंज द नरेशन. मग नरेशन या ठिकाणी आपल्याला विचारलंय म्हणजे याचा अर्थ आपल्याला काय सांगितलेलं आहे? आपल्याला डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचचं हे वाक्य आहे. आपण लक्षात घ्यायचं कधी-कधी शब्दांमध्ये असं आपल्याला अडकवू शकतात. ही सेड, आय एम बिझी नाऊ. बघा वाक्य आहे. आता वाक्य हे कशाचं आहे? हे सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये आहे आणि मग आपल्याला सांगता येईल याचं एकदम सिंपल कन्सेप्ट लक्षात घ्यायची आहे. ही सेड, ही सेड सगळीकडे सेडचा पर्याय निघून जाईल. बघा आता दॅट हे कंजंक्शन आपल्याला वापरावं लागतं. हा कॉमा आणि डबल इन्व्हर्टेड कॉमा निघून जातो आणि मग आता या ठिकाणी ही सेड दॅट इथपर्यंत तीनही वाक्य बरोबर आहेत. मग आता आय कोणासाठी आलेला आहे? तो ही साठी आलेला आहे. मग इथं ही पुढचा येणार आहे. हे बरोबर आहे. तिन्हीकडे बरोबर आहे. आता एमच्या ठिकाणी इज येणार नाही मित्रांनो, लक्षात घ्या. आपल्याला त्याला भूतकाळात घेऊन जायचं असतं. म्हणून मग हा बी वाला पर्याय आता या ठिकाणी निघून जातो. आता मग वॉज, या ठिकाणी बरोबर आहेत दोन्ही. आता बिझी, बिझी बरोबर आहेत आणि इथं नाऊ, नाऊचा बदल देनमध्ये होत असतो. म्हणून मग हे वाक्य काय झालं? गेलं. आणि म्हणून मग या ठिकाणी ऑप्शन नंबर सी विल बी द करेक्ट आन्सर. बघा त्यानंतर नंबर नेक्स्ट विच वर्ड इज कलेक्टिव्ह नाउन. बघा हा कलेक्टिव्ह नाउन कोणता आहे म्हणजे समूहदर्शक शब्द किंवा समूहदर्शक नाम आपल्याला विचारलेलं आहे. आता जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आहे बॉय फ्लीट
काइंडनेस अँड गोल्ड. याचं योग्य आन्सर आहे ते म्हणजे फ्लीट. आता बॉय हा एकवचनी आहे, त्याच्यात काही विषय नाही. गोल्ड हे सुद्धा आहे. परंतु फ्लीट जर आपण पाहिलं, तर फ्लीट कशाला म्हटलं जातं? तर फ्लीट म्हणजे थोडक्यात आपल्याला सांगता येईल, तो शिप्सचा ग्रुप असतो. म्हणजे मेंढ्यांचा जो कळप असतो त्याला फ्लीट असं देखील म्हणतात किंवा व्हेइकल्स ॲक्टिंग ॲज अ सिंगल युनिट म्हणजे अनेक व्हेइकल्स ज्या असतात त्या एकत्रितरित्या त्या काम करत असतील. समजा एक सिंगल युनिट म्हणून ज्यावेळेला त्या काम करतात व्हेइकल्स त्यावेळेला तो फ्लीट असतो वाहनांचा. बघा त्यामध्ये मग आता पुढे 11 नंबरचा क्वेश्चन आहे या ठिकाणी आयडेंटिफाय द टाइप ऑफ सेंटेन्स प्लीज शट द डोअर. आपल्याला अ, हा प्रश्न आहे. प्लीज शट द डोअर आणि हा थोडक्यात सेंटेन्स त्यामध्ये दिलेले आहे. आपल्याला प्लीज जरी आलेला असेल मित्रांनो, तरी शट द डोअर म्हणजे हे काय आहे, आपल्याला आज्ञा दिलेली आहे. म्हणून मग ही फक्त प्लीज लावल्यामुळं आज्ञा काय होत असते, सौम्य होत असते. म्हणून आपण लक्षात घ्यायचं आहे. ऑप्शन नंबर सी, इट इज इम्पेरेटिव्ह सेंटेन्स विल बी द करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 12, सिलेक्ट द करेक्ट प्रोनाउन. दिस इज द बॉय डॅश डॅश वॉन द प्राइज. आणि मग या ठिकाणी आपल्याला कोणतं या ठिकाणी प्रोनाउन यूज करायचे, विच, हू, हुम आणि हुज. तर हा बॉय आहे, हा व्यक्ती आहे, सजीव आहे. त्यासाठी थोडक्यात आपल्याला हू वापरावं लागेल मित्रांनो. म्हणून मग जर तिथं एखादा प्राणी वगैरे इतर वस्तू असते, तर त्या ठिकाणी विच वापरावं लागलं असतं. म्हणून मग व्यक्ती आहे, म्हणून त्यासाठी हू वापरायचं आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 13, चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग. शी इज सिंगिंग डॅश कॉमा डॅश डॅश क्वेश्चन मार्क अशा पद्धतीनं आहे. आता मग शी इज शी इज सिंगिंग हे प्रेझेंट कंटिन्युअसचं सेंटेन्स आहे आणि मग सरळ-सरळ इथं डझंट येणार नाही. आता इज येणार नाही कारण वाक्य हे इजशी कसं येऊ शकत नाही कारण इथं वाक्य जर निगेटिव्ह असतं, तर पुढे क्वेशन टॅग हा पॉझिटिव्ह आला असता. परंतु वाक्य हे ऑलरेडी आपलं सेंटेन्स हे पॉझिटिव्ह आहे. म्हणून मग क्वेशन टॅग हा निगेटिव्ह येणार आहे. वॉजंटचा काही विषय येणार नाही. बघा म्हणून मग सेंटेन्स विल बी शी इज सिंगिंग, इझंट शी अशा पद्धतीनं ते तयार होईल. नंबर नेक्स्ट 14 नंबर क्वेश्चन कंप्लीट द कंडिशनल सेंटेन्स इफ आय स्टडी हार्ड आय डॅश्ड द पास. बघा जर मी थोडक्यात आता या ठिकाणी आपल्याला काय विचारलेलं आहे की कंडिशनल सेंटेन्स आहे परंतु नेमकं इफची रचना आहे. मग इथं इफची रचना असल्यानंतर आपल्याला इथं मॉडेल ऑक्झिलरी किंवा या ठिकाणी आपल्याला हेल्पिंग व्हर्ब व्यवस्थितरित्या पाहायचं आहे. जर मी कठीण किंवा हार्ड अभ्यास केला, खूप अभ्यास केला, तर मी पास होईल आणि म्हणून मग होईल, होईल म्हणजे या ठिकाणी विल येणार आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात घ्या. या ठिकाणी हॅड येणार नाही, वूड येणार नाही, सुद्धा येणार नाही. क्वेश्चन नंबर 15 इज देअर व्हिच सेंटेन्स कंटेन्स अॅन इंट्रान्झिटिव्ह वर्ब. बघा कोणत्या याच्यामध्ये इंट्रान्झिटिव्ह वर्ब आहे आपल्याला सांगता येतं. आता या ठिकाणी आपल्याला 4 सेंटेन्स दिलेले आहेत म्हणजे ऑप्शन्स दिलेले आहेत आणि मग याचं योग्य उत्तर आपल्याला सांगता येईल ते म्हणजे द बेबी स्लीप्स. बघा या ठिकाणी इनट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे अकर्मक क्रियापद. आता अकर्मक क्रियापद म्हणजे या ठिकाणी बघा आपल्याला सांगता येईल की त्या ह्याच्यावर जो काही कर्म आहे त्याच्यावर थोडक्यात काय नसलं पाहिजे, क्रिया न होते म्हणजे इथं कर्म नाही असं. शी रोट अ लेटर म्हणजे इथे लेटरवर क्रिया घडते. ही किक द बॉल, बॉलवर क्रिया घडते. ते ईट डिनर, दे एट डिनर आणि मग या ठिकाणी ते डिनर करतायत आहे परंतु इथं बेबी स्लीप्स या ठिकाणी मात्र कर्म नाही. म्हणून मग आपल्याला सांगता येईल त्यामध्ये त्याचं योग्य ॲन्सर हे द बेबी स्लीप्स आहे असं सांगता येतं. त्यानंतर क्वेश्चन नंबर 16 आहे तो म्हणजे चूज द करेक्ट डिग्री ऑफ ॲडजेक्टिव्ह. दिस इज द डॅश डॅश बुक आय हॅव एव्हर रीड. तर या ठिकाणी इथं बघा गुड, दिस इज द गुड बुक असं नाही म्हणता येणार. द लावलेला आहे. द नंतर आपल्याला काय सुपरलेटिव्ह फॉर्म यूज करता येतो तो आहे बेस्टचा. ऑप्शन नंबर सी हे आपल्याला सांगता येईल. त्यानंतर नंबर 17 फिल इन द करेक्ट मॉडेल व्हर्ब. यू डॅश डॅश रिस्पेक्ट युअर एल्डर्स.
आता या ठिकाणी आपल्याला ड्युटी किंवा ऑब्लिगेशन या ठिकाणी आहे, त्यामुळे इथं यू ऑट टू असं त्याचं हे सांगता येईल. हे ड्युटी किंवा ऑब्लिगेशन सांगणारा जर कोणता मॉडेल ऑक्झिलरी वर्ब असेल, तर तो आपल्याला सांगता येईल ऑट टू आहे, असं आपण या ठिकाणी म्हणूयात. त्यानंतर क्वेश्चन नंबर 18, आयडेंटिफाय द एरर इन द सेंटेन्स वन ऑफ द बॉय इज मिसिंग. आता या ठिकाणी वन ऑफ दची रचना असेल, तर कधीही लक्षात घ्यायचं आहे, तर तो बॉय येणार नाही, तिथं बॉयज यायला पाहिजे होतं आणि म्हणून मग आपल्याला सांगता येईल बॉयमध्ये मिस्टेक आहे, एरर आहे, म्हणून मग ऑप्शन नंबर बी विल बी द करेक्ट आन्सर. चूज द करेक्ट होमोफोन. आता होमोफोन आपल्याला विचारलेला आहे. शी हॅज डॅश डॅश हेअर. बघा या ठिकाणी मग आपल्याला होमोफोन्स सांगितलेलं आहे. तर सगळे उच्चार सारखेच आहेत. फेअर, फेअर, फिअर अँड फायर. आता फायर तर येणार नाही. मग इथं आपल्याला सांगता येईल या ठिकाणी. तर इथं काय आहे? शी हॅज फेअर हेअर. फेअर म्हणजे काय असतं? लाईट कलर कॉम्प्लेक्शन्स म्हणजे फेअर रेफर्स टू कॉस्ट ऑर फूड या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. म्हणजे इथं या ठिकाणी हे फेअर म्हणजे काय आहे? हे फेअर बसत नाही. हे फेअर म्हणजे भीती आहे. हेही बसणार नाही. म्हणून मग हे लाईट ऑल कलर कॉम्प्लेक्शन जे असतं केसांचं त्यांना फेअर असं फेअर हेअर म्हणजे जास्त डार्क केस नसतात. थोडेसे फेंट केस सारखं आपल्याला म्हणता येईल. त्याला फेअर आपल्याला सांगता येईल. शी हॅज फेअर हेअर. नंबर 20, आयडेंटिफाय द डिटरमाइनर्स. हाऊ डॅश शुगर डू यू वॉन्ट? इथं बघा 4 ऑप्शन आहेत आपल्यासमोर. आता या ठिकाणी हाऊ इथं मेनी येणार नाही. जर इथं पुढे वस्तू मोजता आली असती तर मेनी आलं असतं. पण शुगर आपण ही काय करत असतो, ही अनकाउंटेबल असते. म्हणून त्या ठिकाणी मच येणार आहे. हे आपण लक्षात घ्यावं. ओके. सो या ठिकाणी आपण 20 क्वेश्चन्स दिलेले आहेत. अशा प्रकारे याचं पूर्ण क्वेश्चन आणि आन्सर्स यांचं एक्सप्लेनेशन देखील या पी-डी-एफमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जाऊन त्या ठिकाणी हे डाउनलोड करू शकता. भेटूयात मग पुन्हा पुढच्या खास व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.